क्रांतिज्योती बहुउद्देशीय सेवा संस्थेतील भगिनींनी भारतीय सेनेतील जवान बंधूंना बांधला रक्षणाचा धागा। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर येथे 109 इन्फंट्री बटालियन टी मराठा लाईट कोल्हापूर येथील टेरियर महादेव मंदिर येथे संस्थेच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी उपक्रम राबवण्यात आला। देश रक्षाबंधन या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने भगिनींनी जवान बंधूंना राखी बांधून औक्षण केले। जवान बंधूंनी आपल्या बहिणीचा मान सन्मान राखून आपले कर्तव्य पार पाडले। या रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थित भारतीय सेनेतील जवान संजय वाघे, उमेश वळगटी, संदीप पाटील, बसवराज पाटील, संदीप चौगले, अकाराम पाटील, प्रदीप खांबे, संतोष हातकर, संदेश वाघ तसेच निवास जाधव, सुहास पवार, संदीप कोरे, दत्ता दळवी, श्रीधर शिंदे, महेश पाटील, अमर पाटील आणि संदीप देसाई, अप्पासो घोरपडे, श्रीधर जोशीलकर, युवराज सूर्यवंशी, प्रवीण कोरे, रामा संगपाळ, अजित पाटील, जयराम घाटे आदी जवान बंधूंना राख्या बांधल्या। सख्या बहिणीचे प्रेम देऊन राखी बंधनाचा धागा आम्हाला बांधून आमची जबाबदारी वाढवल्याचे बोलून असे प्रेम आमच्यावरती सदैव भगिनींचे राहावे। बोलताना प्रदीप खांबे व संजय वाघे या जवान बंधूंनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। एक राखी सीमेवरील जवानासाठी 14 ऑगस्ट रोजी सीमेवरील जवान बंधूंना राख्या पाठवून जवानांच्या पाठीशी क्रांतिज्योती बहुउद्देशीय सेवा संस्था कोल्हापूर कायमस्वरूपी सेवेत तत्पर उभी असेल। संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली चव्हाण यांनी बोलताना आपल्या मनोगतातून व्यक्त केले। संस्थेच्या भगिनी पूजाताई सोनवणे, माजी सैनिक पत्नी संगीताताई रेडेकर, धनश्रीताई पाटील, अनिताताई, स्वातीताई सोनवणे, पूर्वा सोनवणे, शर्वरी सोनवणे, वेदिका चव्हाण, ग्रामदेवता हातकणंगले तालुका प्रतिनिधी मधू धनवडे, सावित्री धनवडे आणि प्रीत संगम दैनिकाच्या प्रतिनिधी अपर्णा पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरुण कृष्णा शिंदे, माजी सैनिक शिवाजी चव्हाण, छायाचित्रकार सार्थक चव्हाण उपस्थित होते। ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण सह मधु धनवडे, कोल्हापूर येथील आम्ही भगिनींनी मिळून रक्षाबंधनाचा कार्यक्रम 109 टीए इन्फंट्री बटालियन टीए कोल्हापूर येथील जवान बांधवांना राखी बांधून आम्ही साजरा केला। तर अतिशय आम्ही भारावून गेलो आहोत या प्रसंगातून। आणि आपल्या कोल्हापूरमधील टीए बटालियनच्या जवानांनी आम्हाला मान सन्मान दिला, रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्याकडून करून घेतला, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन मानते मी त्यांचे। Good morning to one and all present here. Myself Vedika Shivaji Chauhan. We are so grateful to having this amazing and fabulous opportunity. We are so thankful to every soldier for working hard for our nation and country. I am so thankful to one and all soldier for working hard for our nation and country. Thank you. मी संगीता सतीश रेडेकर, शिरोली। आज रुपाली ताईंनी क्रांतिज्योती बहुउद्देशीय संस्था यामार्फत आम्हाला राखी बांधण्याची आज भारतीय जवानांना संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते। आणि आज असं नेहमी मी कार्यक्रम वेगवेगळे अटेंड करते, तर आजचा जो योग आहे भारतीय जवानांना राखी बांधण्याचा तो खूप काही वेगळं असं वाटलं आणि ते राखी बांधण्याची संधी जवानांनी दिली, त्याबद्दल मी आज खूप भारावून गेले आणि खूप सुंदर वाटलं आज मला। नमस्कार, माझे नाव पूर्वा सत्यवान सोनवणे, 109 टीए इन्फंट्री बटालियन या सर्वांना मी मनापासून आभार मानते, कारण ह्यांनी आम्हाला खूप चांगली संधी दिली की येऊन आम्ही त्यांना राखी बांधली, त्यामुळं आम्हाला खूप भारी वाटलं। जे आपल्यासाठी खूप तैनात राहतात म्हणजे सीमेवर, त्यांना राखी बांधणे हे खूप मोठं काम आहे। जसं की आपल्या सख्या भावाला पण आपण राखी बांधतो, खरं त्यातून आपल्याला म्हणजे भावाची भावना व्यक्त करता येते। खरं ह्यांना जर राखी बांधल्यानंतर ह्यांना आपल्यासाठी म्हणजे त्यांच्या बहिणींसाठी वेळ भेटत नाही, त्यासाठी आपण इथं त्यांच्यासाठी इथं आपण आलो आणि त्यांना राखी बांधल्यानंतर त्यांना खूप भारी वाटलं। मग त्यांना खूप भारी वाटलं आणि ते पण भावूक झाले आणि माझ्याकडून त्यांच्यासाठी सर्वप्रथम खूप आभार मानते मी त्यांना, कारण त्यांनी आम्हाला हा चान्स दिला। धन्यवाद। रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो आम्हाला मुश्किलीनं मिळतो आणि हे तुमचं पाठबळ
तुम्ही आम्हाला दिलं वेळात वेळ काढून त्याबद्दल प्रथमतः तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आम्हाला हे तुमचं पाठबळ आहे, हे असंच कायम आमच्या सोबत राहावं आणि राहील हीच अपेक्षा करतो. त्यामुळं आम्हाला जम्मू काश्मीर असू दो, जम्मू काश्मीरच्या सीमेवर जे जवान लढतात त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि हे प्रोत्साहन कायम असंच राहील. तुम्ही आल्याबद्दल 109 इन्फंट्री बटालियन टीम करून आमचे कमान अधिकारी आणि सर्व जवानांकडून खूप खूप आभार.